नमस्कार, जर्नी विथ जुलीच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आता आपण उभे आहोत ते मुंबई गोवा महामार्गावरील फ्लायओव्हरवर आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण राजापूर ते रत्नागिरी कोस्टल रूटने प्रवास करणार आहोत। या कोस्टल रूटवरती बरीचशी फिरण्याची ठिकाणं आहेत, त्याचप्रमाणे काही मंदिरं सुद्धा आहेत। तर आज आपण ती एक्सप्लोर करणार आहोत। तर चला जर्नीला सुरुवात करूयात। ही राईट साईडला बस आत जाते, तिथे राजापूरचा एसटी डेपो आहे। हा राजापूरचा जकात नाका, इथून आपण बाजारपेठेत जाणार आहोत। हे आहे राजापूर हायस्कूल। कोण कोण या शाळेतून शिकून गेले त्यांनी आपल्या आठवणी कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा। हे आहे जवाहर चौक। इथून राईट घेऊन थोडं वर गेल्यावर दूध पापेश्वर मंदिराकडे जाण्याचा रस्ता लागतो। इथून 5 मिनिटांच्या अंतरावर सुप्रसिद्ध दूध पापेश्वर मंदिर आहे। हे आहे रानतळे, राजापूरचा पिकनिक पॉइंट आहे हा। आणि आता इथून आपण पुढे रत्नागिरीला जाणार आहोत। रानतळ्याच्या पुढे काही किलोमीटर अंतर पार केल्यावर धारतळे या ठिकाणी आपण पोहोचतो। इथून लेफ्टला जाणाऱ्या रस्त्याने आपण अंबोळगड, यशवंतगड, नाटे मच्छी मार्केट, मुसाकाजी बंदर तसेच जैतापूर व जुवे बेटावर जाऊ शकतो। हे जे समोर दिसतंय ते अडिवऱ्यामधील सुप्रसिद्ध वडापावचं दुकान आहे। मी थोडं इथे खाऊन घेते, मग देवीचं दर्शन घ्यायला मंदिरात जाऊयात। या वडापावची खासियत अशी की यात एक लाल रंगाची विशिष्ट आंबट गोड चटणी असते, त्याने याची चव अजून छान होते। आणि आकारसुद्धा मोठा असतो वड्याचा, आणि गरमागरम वडे खाण्यात वेगळीच मजा असते। हे आहे आडिवऱ्याचं सुप्रसिद्ध महाकाली मंदिर। मंदिरात प्रवेश करताच या चिमुकलेने मला देवाचा प्रसाद दिला। मंदिरात गेल्यावर आधी स्वामींचे दर्शन होते। या मंदिरात नवसाला पावणारी आई महाकाली देवी विराजमान आहे। मंदिराच्या आत शूटिंग करणं अलाउड नसल्यामुळे आपण इथे जास्त काही चित्रीकरण करू शकलो नाही। नवरात्रीमध्ये इथे खूप मोठा उत्सव असतो।
देवीचं दर्शन घेऊन आपण पुढच्या प्रवासाला निघालो. पुढे काहीच मिनिटांवर लेफ्ट साईडला वेत्ते बीचवर जाणारा रस्ता लागतो. इथून 4 ते 5 किलोमीटरवर वेत्ते बीच आहे. हा जो लेफ्टने जाणारा रस्ता दिसतोय तो देवघळी बीच म्हणजेच सुप्रसिद्ध कशेळी बीचवर जातो. तिथेच कणकादित्य मंदिर सुद्धा आहे, जे की कोकणातलं एक सूर्य मंदिर आहे. कोणाला गाडीमध्ये पेट्रोल भरायचं असेल तर आडिवऱ्यामध्ये पेट्रोल पंप सुविधा उपलब्ध आहे, कारण यानंतरचा पुढचा पेट्रोल पंप डायरेक्ट पावसमध्ये आहे. पुढे आपण कशेळी गावात पोहोचतो. देवाने दोन्ही हातांनी भरभरून निसर्ग सौंदर्य प्रदान केलेले असे सुंदर गाव आहे. याचा एक वेगळा व्हिडिओ चॅनेलवर येईल. याला कशेळी बांध म्हणतात. इथून डाव्या बाजूने सुद्धा तुम्ही कशेळी बीचवर जाऊ शकता. आता आपण गावखडीला पोचलो आणि समोर दिसतोय तो गावखडी बीचचा नजारा, जो की तुम्ही इंस्टाग्रामवरील रीलमध्ये बऱ्याच वेळा पाहिला असेल. हा समुद्रकिनारा शांत आणि तुलनेने सेफ आहे इतर समुद्रकिनाऱ्यांपेक्षा. इकडची खासियत अशी की मत्स्यप्रेमींसाठी उत्तम चवीचं कोकणी जेवण इथे उपलब्ध आहे. तसे शाकाहारी जेवण सुद्धा मिळते. गावखडीच्या ब्रिजवर आपण पोचलेलो आहोत आणि हा जो समोर दिसतोय तो आहे गावखडी बीच. आणि गावखडी बीचलाच इथे मध्ये एक नदी वाहते आहे, ती मुचकुंदी नदी आहे. आणि मुचकुंदी नदीच्या पलीकडे पूर्णगड किल्ला आहे. याचा एक वेगळा व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच येईल. आणि तुम्ही इथे बघताय आता या नदीमध्ये एक आपल्याला दर्गासुद्धा दिसतोय. लोक फिशिंग करतायत. खाडी प्रदेश असल्यामुळे इथे मच्छीमार समाजाची आपल्याला घरं दिसतात. एक समोर जेट्टी पण दिसते आणि जेट्टीच्या बाजूला एक बोट सुद्धा लावली आहे. आणि समोर बघा एक काका मच्छीमारी सुद्धा करतायत. आणि एक एसटी सुद्धा माझ्या बाजूने गेलेली आहे, आपली लाल परी. सकाळच्या वेळी आणि संध्याकाळच्या वेळी ते खूप छान वाटतं. आता ऊन पडलंय आणि आपल्याला बरेच पुढचे स्पॉट पण कव्हर करायचे आहेत, तर आपण आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूयात. चला. पुढे गेल्यावर पावसच्या अलीकडे हा जो लेफ्टने जाणारा रस्ता दिसतोय तो गणेशगुळे बीचवर जातो. तिथेच गणपतीचे स्वयंभू मंदिर सुद्धा आहे.
पावसला पोचलेलो आहोत आपण. इथे राईटने जाणाऱ्या रस्त्याने स्वामी स्वरूपानंद मठात जाता येते. हे आहे पावसचे बस स्थानक. समोरून जाणाऱ्या सरळ रस्त्याने लांजाला जाता येते. आपण डावीकडून थेट रत्नागिरीला जात आहोत. हा जो डावीकडून रोड आलेला आहे तो पावसच्या मार्केटमधून आलेला आहे. तो इथे येण्यासाठी शॉर्टकट रस्ता आहे, पण सध्या त्याचं काम सुरू आहे आणि याच रस्त्याला पावसचं मच्छी मार्केटसुद्धा आहे. हा समोर दिसतोय तो गोळपमधील शेगावच्या गजानन महाराजांचा मठ. गजानन महाराजांची सुंदर अशी मूर्ती इथे दिसते. हा आहे रत्नागिरीचा भाट्टे बीच. सुरुवातीलाच सुप्रसिद्ध झरी विनायक मंदिर आहे. भाट्टे बीच रत्नागिरी शहरापासून अगदीच जवळ आहे. सकाळी इथे मॉर्निंग वॉकसाठी बरीच लोक येतात आणि संध्याकाळच्या वेळी इथे खूप गर्दी असते. इथे मुंबईच्या जुन्या चौपाटींचा फील येतो. कुटुंबासहित चांगला टाईम स्पेंड करण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. इथेच उजव्या बाजूला नारळ संशोधन केंद्रसुद्धा आहे. हा आहे भाट्टे ब्रिज, जो भाट्टे गाव आणि रत्नागिरी सिटीला जोडतो. इथून उजव्या साईडला एक रोड गेलाय, तिथे गोगटे जोगळेकर कॉलेज आहे, जे की कोकणातील एक नामवंत कॉलेज आहे. हा आहे जयस्तंभ. हा जो रोड गेलाय उजव्या साईडने तो हातखंब्याला जातो आणि तिथेच तो मुंबई गोवा महामार्गाला मिळतो. हे आहे कलेक्टर ऑफिस, ज्याची इमारत नव्याने बनते आहे. फायनली आपण रत्नागिरीच्या डेपोमध्ये पोहोचलेलो आहोत. अलीकडेच याचं नूतनीकरणाचं काम करण्यात आलं आहे. इथे ग्रामीण आणि शहरी बससाठी 2 विभाग केले आहेत. तर अशा प्रकारे आपण राजापूर टू रत्नागिरी कोस्टल रोडने प्रवास पूर्ण केलेला आहे. या व्हिडिओमध्ये फक्त कोणती ठिकाणं कुठे आहेत हे दाखवण्याचा उद्देश होता. तर असा हा टूर गाईड व्हिडिओ किंवा ट्रॅव्हल गाईड व्हिडिओ तुम्हाला नक्की उपयोगाचा पडेल अशी मला आशा आहे. व्हिडिओमध्ये जे जे स्पॉट दाखवले त्याचे डिटेल व्हिडिओ फ्युचरमध्ये आपल्या चॅनलवरती येतील. सध्या हा फक्त टूर गाईड व्हिडिओज होता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.